मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सगळे आपण इथे उपस्थित आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती श्रीयुत राम शिंदेजी, विधानसभा अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकरजी, परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे। कार्यक्रमाचं आयोजन चांगलं केलं तुम्ही। खरं म्हणजे आमचं भाषण आज ठेवायलाच नको होती, यांचा कार्यक्रम आणखी ठेवायला पाहिजे होता। अण्णा बनसोडे, चंद्रकांत दादा पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आपला जावे विनोदाच्या गावा केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, सारंग भावे, अदिती प्रभुदेसाई, धनश्री दामले, उत्तरा मोने, सर्व त्यांची टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासूनही शुभेच्छा देतो। आणि सभागृहात देखील उपस्थित आमचे सर्व सहकारी मंत्री आहेत, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, या सगळ्यांनाच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आगळा वेगळा आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन देखील अतिशय आगळं वेगळं केलं। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा। आज बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनाचे कार्यक्रम आहेत आणि म्हणून मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी, असं वर्णन झालेलं आहे। अमृतातही पैजा जिंकणाऱ्या माय मराठीचे ऋण व्यक्त करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे। आणि कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांना वंदन या ठिकाणी करतो। आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सर्व थोर मराठी संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक, संशोधक यांना अभिवादन करतो। आपल्या महाराष्ट्राच्या नसानसातून, कणाकणातून मराठीपण वाहते। या अभिजात भाषेचं, माय मराठीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे आणि म्हणून आपण छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा अगदी उत्साहात साजरा आत्ताच केला। निश्चयाचा महामेरू, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत अशा जाणत्या राजाचे रूप, प्रताप आपण आठवला आणि म्हणून मराठी माणसाच्या अस्मितेचा हुंकार फुंकणारा आपला रयतेचा राजा, मराठी मातीतल्या संत सज्जनांनी मराठी समृद्ध केली, त्यांचा वारसा सांगणारी आपली माय मराठी आहे। आपली माय मराठी भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नाही आहे, हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा वर्तमानापर्यंत वाहून नेणारा तो पवित्र नदीचा एक प्रवाह आहे। त्या प्रवाहाकडे एक नजर टाकली तर ती परंपरा किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं। आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची पुन्हा एकदा मी आठवण करतो। आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे। संकटातही जो विनोद शोधतो तोच खरा मराठी माणूस। विनोद हा माणसांना जोडणारा पूल आहे आणि अनेकदा राजकीय नेते देखील विनोदाचा भाग होतात आणि आपण बरीचशी उदाहरणं आज दिली आणि आमचे आमदार, लोकप्रतिनिधी खळखळून हसले देखील। काही लोकांना ते लागू होतं, काही लोकांना नसेल लागू होत, पण अतिशय उत्तम कार्यक्रम आपण केला। आणि म्हणून विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना या तापलेल्या वातावरणात एखादा मिश्किल टोला सभागृहाचं तणाव पूर्णपणे निवळतो आणि वातावरण अतिशय चांगलं हसतं खेळतं करतो। म्हणून म्हणतात, जो हसवतो तो जिंकतो। आणि आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे ही मराठी भाषेतील
विनोदाची दोन शिखरं आहेत. दोघांच्या विनोदाची प्रकृती वेगळी होती, ती मगाशी वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु उंची मात्र सारखीच होती, हिमालया एवढी. विनोद अत्रे म्हणजे आणि पु ल असं समीकरण मराठीच होतं. अत्रे यांचा विनोद धारदार, उपासात्मक आणि आक्रमक होता, तर पुलंचा विनोद हा हलका फुलका आणि मार्मिक असायचा. पुलंचे विनोद शाब्दिक होते. पुलं खऱ्या अर्थाने ते कोट्याधीशच होते. आपण पाहिलेलं आहे. जावे विनोदाच्या गावा या आजच्या कार्यक्रमातून ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्यासमोर आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच एक वेगळा आनंद या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त मिळालेला आहे. नुकताच विविध निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनीच राज्यभर जे दौरे केले, एका सभेतून दुसऱ्या सभेच्या ठिकाणी पोहोचायचं म्हणजे कसरतच केली. पण या सगळ्या धावपळीत मराठी भाषेची कितीतरी रूपं कानावर येतात, ती ऐकताना मोठी गंमत देखील वाटते. भाषेच्या लहेजाची, वैविध्याची, गोडव्याची, आपुलकीची कल्पना देखील त्या ठिकाणी येते. स्थानिक संदर्भानं शब्द बदलतात, अर्थ बदलतात आणि याचं सतत भान ठेवावं लागतं. भाषेची अशी गंमत असते. खानदेशी, मानदेशी, हैराणी, कोकणी, वराडी, मालवणी या साऱ्या बोलीभाषा बहिणी बहिणी आहेत. महाराष्ट्रात त्या सुखाने नांदत आहेत. आता मराठी भाषेचा लोकल ते ग्लोबल असा प्रवास देखील सुरू झालेला आहे. महायुतीच्या काळात मगाशी नीलमताईंनी त्याचा उल्लेख केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांना मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि देवेंद्रजींना देखील धन्यवाद देतो, त्यांनी केंद्र सरकारकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. माय मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आणि असा हा ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांच्या भाग्यात देखील आला. आणि म्हणून मातृभाषेत शिकणं, मातृभाषेत अभ्यास करणं यावर आपल्या सगळ्यांचाच भर आहे. ही आपली भाषा आहे, तिचा योग्य तो मान राखलाच पाहिजे. मराठी भाषेचं अभिजातपण टिकवणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून या भाषेतील उत्तम साहित्यकृती विविध भाषांमध्ये अनुवादित व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर आपण सर्व क्षेत्रात प्रभावीपणे करायला पाहिजे. शासन आपला प्रयत्न नक्की करतं आहे आणि म्हणून मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच ही जबाबदारी आपली मानून आपापले योगदान त्यामध्ये द्यायला पाहिजे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे, तो आपण करतो आहे. आणि मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे असाच फडकत आपल्याला ठेवायचा आहे. कोणतीही भाषा काल सुसंगत राहते तेव्हाच टिकते आणि समृद्ध होते. मराठीने असे काल सुसंगतपणा दाखवला आहे. गेली 30-40 वर्षात भाषेत किती बदल झाले ते आपण अनुभवले आहेत. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. आपल्या भाषेने हा बदल आत्मसात केला आहे. आपली मराठी भाषा ही रोजगाराची भाषा झाली पाहिजे. आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी मराठी भाषेचा अभ्यास, वाचन, चिंतन, मनन आपण कायम ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यातूनच मराठी भाषेचा जो सगळीकडे वापर होईल. आणि म्हणून सोशल मीडियावर देखील आता मराठी भाषेची असंख्य रूपं दिसत आहेत. बोलीभाषेची वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेली असतात. हाही एक चांगला प्रयत्न आहे. आणि म्हणून उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर मराठीची कीर्ती वाढवण्यासाठी आपण केला पाहिजे. याचं सगळ्यांनीच आपण भान ठेवलं पाहिजे. विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करणे, बालकोश, कुमारकोश, ऑलिम्पिक कोशाची निर्मिती, यातून शासन मराठीचे जतन करतं आहे. आज देखील नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन आहे. आणि म्हणून मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं देखील मी अभिनंदन करतो की ते सातत्याने प्रयत्न करतो. विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू करताना आपले आमचे मंत्री दीपक केसरकर, ते मागे बसलेत म्हणून आठवायला, दीपक केसरकर यांनी त्याची सुरुवात केली. आणि संपूर्ण जगभरातून जिथं जिथं मराठी माणसं राहतात ते आपल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला येतात.
हे सगळ्यांसाठीच गौरवाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मराठी भाषेचा जेवढा वापर आपल्याला करता आला पाहिजे तो आपण केला पाहिजे. आणि मराठी भाषा ही अर्थार्जनाची भाषा नाही, या समजालाही छेद दिला जातो आहे. शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असून साहित्य संमेलन, पुरस्कार, प्रोत्साहन, शासकीय कारभारात मराठीचा वापर, शालेय शिक्षणात मराठीचा वापर या सर्व माध्यमातून मराठीचा कैवार आपण घेत आहोत. आणि म्हणूनच आज मराठी भाषा गौरव दिनी आपण संकल्प करूया की माय मराठीचं वैभव वाढवण्याचा आणि माय मराठीचा वारसा अधिक जोरकसपणे संपन्न करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. जाता जाता एवढंच सांगतो, माझ्या रक्तात मराठी, माझ्या नसानसात मराठी, माझ्या श्वासात मराठी, माझ्या ध्यासात मराठी, माझ्या बोलण्यात मराठी, माझ्या वागण्यात मराठी, माझा अभिमान मराठी, माझा स्वाभिमान मराठी, माझा जन्मही मराठी, मी जातानाही मराठी, नशीबवान मी, कारण माझ्या ललाटी फक्त आणि फक्त मराठी. आणि म्हणून गीत तुझे मी आई गाईनं, गीत तुझे मी आई गाईनं, शब्दामधुनी अमृत होतीनं, तुझ्या यशाचा गुलाल उधळत चरण रजांना भाळी लावून, गीत तुझे मी आई गाईनं, गीत तुझे मी आई गाईनं. महाराष्ट्राच्या तमाम मराठी माणसांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.